Today's play activity is Who Am I? Which comes under the category of language development of preschool students. So, this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to follow clues, to increase curiosity, and to listen carefully and to solve problems. The objective of this play activity is to make them a good listener. For this, we need a large group of students, and material required is pictures of objects or animals or birds that are familiar to children. How we have to play this activity? An object or an animal picture is pinned on the back of each child, and the children must go around asking the question to find out about the picture that is pinned on their back. For example, they can ask the question, am I an animal? Am I a big or small? What is my color? Etc. Clues can be given until the child can name the picture on his/her back. Give enough time so that all children find what is on their back. When variation is possible, as in the first game, pin picture on the back of the children. In this game, the children have to frame questions that only answer to yes or no. For example, am I an object? No. Am I an animal? Yes. Am I black? Yes. Am I small? No. Do I have a trunk? Yes. Am I an elephant? Yes. Let the game go on till all the children find out who they are. Who am I नावाची ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये मुलांचं भाषिक कौशल्य वाढतं आणि मुलांची स्मरणशक्तीही वाढते आणि ऐकण्याची क्षमता म्हणजे व्यवस्थित नीटपणे ऐकणं हीच सुद्धा क्षमता मुलांची विकसित होते. मी कोण आहे ह्याविषयी मुलांना प्रश्न विचारले जातात आणि मुलांनी उत्तर शोधायचं आहे. तर आपण मुलांच्या पाठीमागे एखादं पिक्चर कार्ड पिन करू शकतो सेफ्टी पिननी, की ज्याच्यावर ॲनिमल्सचे पिक्चर आहे, कुठल्या ऑब्जेक्ट्सचे पिक्चर असतील किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे किंवा प्राण्यांचे असे आपण पिक्चर पिन करू शकतो मुलांच्या पाठीमागे टी शर्टला. आणि त्याच्याशी रिलेटेड मुलांना तो प्रश्न विचारेल आणि मुलांनी त्याचे उत्तर शोधायचे आणि त्याच्यानंतर त्या मुलाला मदत करायची ते उत्तर शोधण्यासाठी, म्हणजे क्लूज देऊन. मग ह्याच्यामध्ये मुलं प्रश्न विचारू शकतात की मी एखादा प्राणी आहे का? मग समोर बसलेले मुलं म्हणतील की हो, नाही, किंवा मग मी मोठा आहे का, किंवा छोटा आहे मी प्राणी, किंवा मग माझा रंग कोणता आहे, माझा कलर रेड आहे की ब्लॅक आहे, असे काही क्लूज हे करून मुलाला त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं आहे. आणि ह्याला वेळ लागेल, म्हणजे मुलांना गेम खेळताना वेळ लागेल. तर ह्याच्यामध्ये आपण 2-3 पद्धतीने गेम खेळू शकतो, की एकतर त्याला मुलं प्रश्न विचारतील किंवा तो मुलगा प्रश्न विचारेल की माझ्या पाठीमागे जे चित्र आहे तर मग तो प्राणी आहे का, किंवा तो वस्तू आहे, तो लिव्हिंग थिंग आहे का, किंवा त्याचा कलर कुठला आहे, तो मोठा आहे, छोटा आहे, तो 4 पायांवर चालतो का, किंवा 2 पायांवर चालतो कांगारूसारखा. असे वेगवेगळे प्रश्न हे करू शकतो. किंवा याच्यामध्ये दुसरं व्हेरिएशन होईल की ज्यामध्ये फक्त हो आणि नाही या स्वरूपातच उत्तरं दिल्या जातील असेच प्रश्न विचारायचे. म्हणजे मग इथे मुलांना प्रश्न तयार करायची, प्रश्नाचं ते एक वाक्य बनवायची सुद्धा एक सवय लागू शकते आणि याच्यातून मुलं वाक्य बनवणं शिकू शकतात. की जसं मी एखादी वस्तू आहे का, मग समोर बसलेले मुलं म्हणतील की नाही. मग मी एखादा प्राणी आहे का, मग समोर बसलेले मुलं म्हणतील हो. मग मी काळ्या रंगाचा आहे का, हो. मी छोटा आहे का, मग सगळे मुलं म्हणतील नाही. मग मला अशी लांब सोंड आहे का, मग सगळे मुलं म्हणतील हो. मग मी एलिफंट आहे का, मी हत्ती आहे का, मग सगळे मुलं म्हणतील हो. म्हणजे मग इथे मुलाला प्रश्नाची वाक्य बनायला येईल आणि त्यानंतर परत कुठला ॲनिमल कसा असतो, वस्तू कशा असतात, मग ह्याच्याविषयीसुद्धा मुलांना माहिती मिळते. आणि परत ह्या गेमला कुठलंही साहित्य लागत नाही, फक्त एक फ्लॅश कार्ड किंवा एखादी ड्रॉ केलेली
चित्र तर ते फक्त तेवढं लागणार आहे. आणि हे आपल्याला घरी जर आपण गेम खेळत असेल तर एखाद्या न्यूजपेपरमधलं किंवा जुन्या मॅगझिनमधलं सुद्धा आपण तो फोटो काढून तो पिन करून आपण खेळू शकतो. त्यामुळे हा खूप सहज आणि सोपा आहे आणि शक्य आहे. तर हा गेम नक्की आपण खेळायला पाहिजे आणि ह्याची डिफिकल्टी लेवल आपण वाढवू शकतो. परत हा मोठ्या माणसांसोबतसुद्धा गेम खेळला जाऊ शकतो. एखाद्या ट्रिपवर किंवा एखाद्या पार्टीमध्ये नक्कीच आपण हे सगळेजण एन्जॉय करू शकतो. आणि हे असे गेम आहे की ह्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांना घेऊन खेळू शकतो. म्हणजे मोठे जर माणसं खेळत असतील तर सोबत आपण आपल्या मुलांना घेऊनसुद्धा हे गेम खेळू शकतो. आणि अशा पद्धतीचे गेम खूप कमी असतात की ज्याच्यामध्ये आपण आपल्या लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना घेऊन आणि मोठ्या वयोगटातल्या वयस्क व्यक्तींनासुद्धा घेऊन आपण हा गेम खेळू शकतो. तर ह्याच्यामध्ये परत आपलं बॉन्डिंग वाढतं मुलांसोबत आणि आपण एकत्र कुठला तरी गेम खेळतो आहे तर मजासुद्धा येते आणि एक टीम स्पिरिटसुद्धा वाढतं.